नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे काव्या शारदा सोबत बोलत असते। काव्याच्या मनात जे काही आहे ते सांगण्याचा ती प्रयत्न करत आहे, कारण शारदाने काव्याला विचारलेलं आहे की म्हणजे जीवा आणि तू। तेव्हा काव्या सांगते की हो, माझं जीवावरती खूप प्रेम आहे, आम्ही दोघं एकमेकांना आधीपासून ओळखत आहे। अगदी नंदिनी ताईच्या लग्नाच्या आधीपासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखत आहे असं ती सांगत असते। आणि त्यासोबतच इकडे काव्या म्हणत असते की आई, जे काय झालेलं आहे ते सगळं मला मान्य आहे, परंतु एकदा तरी माझ्या मनाचा विचार करायला हवा होता। तेव्हा आई तिला म्हणत असते, अगं तू बोलायचं तरी होतं आमच्याशी, सांगायचं तरी होतं। काव्या म्हणते, आई मी कसं सांगणार होते, कारण परिस्थिती काय होती तुलाही चांगलंच माहिती आहे। त्यावेळेस कोणी मला बोलू देत होतं का? त्यावेळेस सगळ्यांचं बोलणं वागणं कसं होतं माहिती आहे ना तुला। मग मी कसं बोलणार होते तुझ्याशी ते सांग मला, मी कसं सांगणार होते तुला या सगळ्या गोष्टींबद्दल, असं काव्या आईला विचारत असते। आणि त्यासोबतच तिचं असं म्हणणं असतं की तू सांग नाही, मी काय करणार होते, मी काय करायला हवं होतं, मी कशा पद्धतीने विचार करायला हवा होता, कारण मला तिथं संधीच मिळाली नाही। तेव्हा आई काव्याला म्हणत असते की काय करायचं आता, मला ना कळतच नाहीये। माझ्या दोन्ही मुलींचे आयुष्य चांगली मार्गी लागलेली आहेत असं मला वाटत होतं, पण घडतंय मात्र वेगळंच। माझ्या मुलींच्या आयुष्यात इथे मार्गी लागलेली नाहीत, तर खूप मोठं वादळ आलेलं आहे असं ती सांगत असते। तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते की आई तू शांत हो, तू रडू नकोस। तेव्हा शारदा म्हणत असते, पण अगं मला कळतच नाहीये की आता काय करू, कारण तेव्हा काव्या म्हणते की अगं आई, तू म्हणत होतीस ना नंदिनी ताईचं कसं होईल, कारण तिचं ठरलेलं लग्न दुसऱ्या एका त्याच्याशीच, तिच्या बहिणीचा संसार होता ना, ती कशी बघू शकेल। पण तू सांग ना, मी काय करू, माझा प्रियकर माझ्या बहिणीबरोबर तिथं संसार करतोय, हे कसं बघू मी नाही बघू शकत माझ्या डोळ्यांनी। मला ना त्रास होतो आई, मला ना सहनच होत नाहीये, मला कळत नाहीये की मी काय केलं पाहिजे असं म्हणत काव्या रडू लागते। आणि त्याचबरोबर काव्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला नाही जायचं आई, तिथं मला नाही जायचं। तेव्हा आई म्हणत असते की काव्या तू का सांगितलं नाहीये, तू लग्नाच्या वेळेस तरी का सांगितलं नाही, तू सांगायला हवं होतं, एकदा तरी बोलायला हवं होतं। तेव्हा काव्या आईला सांगत असते, कारण तिलाही पश्चाताप होत आहे आजपर्यंत तिने जी चूक केलेली आहे त्या गोष्टीचा। कारण तिला प्रत्येक वेळेस जीवा म्हणायचा की आपण सांगूया, परंतु काव्या म्हणत असते की नाही, मी त्याला सांगू दिलेलं नाही आणि आज त्याच गोष्टीचा त्रास मला होतोय असं काव्या सांगत असते। आणि त्यासोबतच आई म्हणत असते, अगं तू एकदा तरी बोलायचं होतं, एकदा तरी आम्हाला सांगायचं होतं, नक्की काय घडलेलं होतं, या सगळ्या गोष्टी आमच्या समोर आल्या असत्या तर आम्हाला विचार करता आला असता। पण आता हे सगळं काय होऊन बसलंय, हे सगळं बोलणं चालू असतं। आणि तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की हो बरोबर आहे, मी सांगायला हवं होतं, पण मला तुम्ही एक तरी संधी दिली का गं, सांग बरं। तिथं सगळ्यांच्या समोर बाबा माझ्या पाया पडत होते, तिथं एकतर मला लग्न करायला सांगत होते किंवा मला मारत होते, याशिवाय दुसरा कोणताच पर्याय माझ्यासमोर ठेवलेला नव्हता। मी कसं सांगणार होते सांग ना सगळ्यांना, आई मला नाही करायचा गं हा संसार, मला मोकळं व्हायचं या सगळ्यातून असं म्हणत काव्या हात जोडून आईला सांगत असते, विनंती करत असते। तेव्हा शारदा म्हणत असते की हो बाळा, मला कळतंय मी माझ्या मुलीवरती किती अन्याय केलेला आहे, मी तेव्हा जरा विचार करायला पाहिजे होता। तेव्हा आई म्हणत असते, अगं काव्या एकदा तरी तू बरं आम्हाला राहिलं पार्थला तरी सांगायचं होतं। तेव्हा काव्या म्हणत असते की जीवा पण मला तेच बोलतोय, सगळेजण मलाच दोष देत आहे, परिस्थिती काय होती माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, तरीही तुम्ही सगळेजण मला का दोष देताय, तुम्ही माझ्याकडे संधी ठेवली होती का, मला सांग। जीवाला मी काय सांगत, पार्थला मी काय सांगायला हवं होतं, पार्थला मी जर असं सांगितलं असतं तर काय झालं असतं विचार करतेस का तू। एकतर ती लोक पार्थला मारायला उठलेली होती, त्यांचा जीव मी धोक्यात घालू शकत नव्हते, तुला माहिती आहे ना ही परिस्थिती काय होती, मग मी ह्या परिस्थितीतून कसा मार्ग काढणार होते। आणि तूही मला ते सांगत होतीस की मी कोणाला काही बोलायचं नाही, मी फक्त या लग्नाला तयार व्हायचे। सगळ्यांच्या समोर माझ्या बाबांनी माझ्या पाया पडले होते, माझ्या पायावर डोकं ठेवलं होतं, माझ्यासमोर विनंती केली होती, मी काय करायला हवं होतं। आणि ती रडायला सुरुवात करते, आई मी काय करू सांग ना, मला सुचतच नाहीये, मी त्या घरामध्ये नाही राहू शकत असं म्हणत काव्या खूप रडू लागते। काव्याला खरं तर त्रास होत असतो आणि आज काव्याचं मनावरचं ओझं कुठंतरी हलकं झालेलं असतं। आणि काव्या म्हणत असते की आज मला बरं वाटतंय, आज कारण आज मला कुठंतरी वाटतंय की माझ्या मनात जे काय आहे त्यासाठी मला कुणीतरी आधार देतंय, मला कुणीतरी समजून घेतंय। पण आई खरंच या सगळ्यातून मार्ग निघेल ना गं, असं काव्या विचारत असते।
तेव्हा मात्र इकडे काव्याला शारदा म्हणत असते की हो, काय करूया मी सांगते तुला ऐक. तेव्हा काव्या म्हणत असते काय करायचं आई, मला फक्त एकच गोष्ट हवी की मला ह्या लग्नातून मोकळं व्हायचंय आणि हे लग्न मोडायचं आहे. काव्या म्हणत असते. तेव्हा मात्र शारदा विचार करू लागते. शारदा म्हणत असते की हो काव्या, तिचं एकच म्हणणं आहे की काहीही झालं तरीही हे लग्न जे आहे यातून मला मोकळं व्हायचंय आणि नंदिनीताई म्हणजे आमच्या दोघींचीही लग्न मोडायची आहेत आणि ही झालेली चूक सुधारायची आहे. हे जेव्हा काव्या आईला सांगत असते तेव्हा आई म्हणत असते की हो, पण मी तुझ्या बरोबर आहे. मलाही माहिती आहे की माझ्या मुलीवर अन्याय झालेला आहे. मी बरोबर आहे, तिला मी आगीत लोटलेला आहे, सगळं मला मान्य आहे. पण एक गोष्ट आई मला तुला सांगायची. ती म्हणत असते की अगं, बाबांची अशी इच्छा होती ना की काहीही झालं तरीही मुलगा हा सेटल हवा आहे. मी प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत होते. जीवा पण मला म्हणायचा, पण मी तेव्हा थांबले. मी जीवाला थांबवलं आणि म्हणून हे सगळं घडलेलं आहे असं काव्या आईला सांगत असते. आणि आईला ती म्हणत असते की झालेली चूक सुधारायची. तेव्हा आई म्हणत असते हो बरोबर आहे, फक्त मी काय सांगते तेवढं ऐक, कारण आत्ता एक महत्त्वाची गोष्ट घडते. ती म्हणजे जर बाबांना हे सगळं कळलं तर बाबांची अवस्था काय होईल, त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ हवा आहे. मग तुम्ही चौघजण बसून बोला, ठरवा या सगळ्या गोष्टींबद्दल आणि त्यानंतर तोपर्यंत मी बाबांच्याही मनाची तयारी करते. मग तुम्ही चौघजण एकत्र या आणि मग आपण सगळेजण बोलूया. हे सगळं आईनं काव्याला सांगितलेलं आहे. काव्याला मात्र धीर मिळालेला आहे. कुठंतरी तिला बरं वाटत आहे, कारण काहीही झालं तरीही काव्याच्या मनाचा विचार केला जात नव्हता. तिच्या आतमध्ये तिची घुसमट होत होती. आज कुठंतरी त्या गोष्टीला तिथे न्याय मिळालेला असतो. आणि नेमकी त्याच वेळी नंदिनी तिथं आलेली असते. ह्या दोघी जणी रडत असतात. नंदिनी म्हणत असते की काय सांगायचं नाहीये कोणाला, काय चाललंय तुमच्या दोघींचं, असं म्हणत नंदिनी जाब विचारू लागते. तेव्हा आई म्हणत असते काही नाही ग, मी तिला सांगितलंय की आत्ताच बाबांना सांगू नकोस. तेव्हा काव्याला नंदिनी म्हणत असते म्हणजे तू पुन्हा त्या डिवोर्सचा विषय काढलास का, आईला सांगितलंस का, आईला टेन्शन दिलेलं आहेस का. काव्या तुला कळत नाहीये का, मी तुला सांगितलंय ना, मग असं का करतेस तू, असं नंदिनी काव्याला म्हणत असते. काव्या मात्र शांत असते. नंदिनी ओरडत असते. ती म्हणत असते कळते का तुला, बघूया ना नंतर आपण, आत्ता कशाला या गोष्टींचा तू विचार करते, असं म्हणत नंदिनी ओरडायला सुरुवात करते. काव्या मात्र ऐकत नसते. तेव्हा आई म्हणत असते असू दे अगं, तिने मला सांगितले पण बाबांना नको सांगू असं सांगितले. नंदिनी म्हणत असते हो काव्या, आत्ताच याबद्दल बाबांशी काहीही बोलू नकोस. मी हात जोडते तुझ्या पुढं, मी विनंती करते तुला, पण याबद्दल कोणाला काहीही सांगू नकोस. आता हे सगळं नंदिनी हात जोडत आहे आणि इकडे आईने पण हात जोडून विनंती केलेली आहे की आधी तुम्ही चौघजण बोलून घ्या, आधी तुम्ही चौघजण ठरवा आणि त्यानंतर आपण ठरवूया. इकडे नंदिनी म्हणत असते की चल आत्ताच्या आत्ता चल, आपल्याला गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सगळेजण खाली वाट पाहत आहेत असं म्हणत नंदिनी काव्याला घेऊन चाललेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे काव्याला आई हात जोडत असते आणि सांगत असते की आत्ताच इथे कोणाला काही सांगू नकोस, कारण काव्याने जे काही केलेले आहे, जी चूक केलेली आहे, त्या चुकीचा पश्चाताप तर काव्याला इतका होत आहे ना, ती विचारही करू शकत नाही. परंतु शारदाने मात्र आता समजून घ्यायचं ठरवलेलं आहे. शारदाच्या हातामध्ये ते लॉकेट आहे ज्याच्यामध्ये काव्या आणि जीवा या दोघांचा फोटो आहे. आता काव्या आणि जीवाच्या नात्याबद्दल शारदाला कळलेलं आहे आणि शारदाने तिला सल्लाही दिलेला आहे. त्याचबरोबर शारदाने तिला एवढंही सांगितलेलं आहे की मी तुझ्यासोबत आहे, काळजी करू नकोस, फक्त एकदा तुम्ही चौघजण मिळून बसा आणि या विषयावरती डिस्कशन करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. हे सगळं काव्याला आता सांगितलेलं असतं आणि त्यासोबतच सगळेजण खाली आलेले असतात. आणि मग पार्थ आणि जीवा दोघंही नमस्कार करतात बाबांना आणि निघालेले असतात. तेव्हा आरुषी रडायला सुरुवात करते. आरुषी रडत असते तेव्हा नंदिनी आरुषीला जवळ घेते आणि आरुषीला समजू लागते, आरुबाळा आईबाबांची काळजी घे, त्यांना काय हवं नको ते सगळं बघ, असं म्हणत नंदिनी तिला समजवत असते. आरुषीला सांगत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, हे तिला सांगत असते. आणि त्यासोबतच आरुषी रडत असते आणि रडत रडत ती शांत होते आणि ती म्हणत असते की हो ताई, कारण ताईने जे काय सांगितलेलं आहे ते आरुषीसाठी खूप महत्त्वाचं असतं. ताईनं जे बोललेले आहे ते आरुषीसाठी महत्त्वाचं असतं. मग आता जीवा आणि नंदिनी दोघंही बाबांना वाकून नमस्कार करतात, जोडीने नमस्कार करतात. त्यानंतर इकडे शारदाला दोघं नमस्कार करतात. काव्या तिथंच असते, रागात उभी असते. काव्याचं मात्र यांच्या कोणत्याच गोष्टींकडे लक्ष नसतं आणि काव्या मात्र
शांतपणे ह्या सर्व गोष्टी पाहत असते. काव्याला खरं तर खूप राग आलेला असतो. काव्याला हे पटत नसतं आणि आईलाही माहिती आहे, त्यामुळं आईनंही तिला समजून घेतलेलं असतं. जीवा मात्र काव्याला तिथे बोलत असतो, पण काव्या नमस्कार करायलाही समोर येत नाही. इकडे पार्थला मात्र खूप राग आलेला असतो. काव्याचं वागणं त्याला अजिबात पटत नसतं. तेव्हा मात्र इकडे पार्थच्या समोर हात जोडून धनंजय म्हणतो की काव्या आमची खूप अल्लड आहे. पार्थराव, तिला थोडं समजून घ्या. आणि खरंच बरं वाटलं तुम्ही आलात. मला वाटलं होतं तुम्ही रागावले आहात, पण तुम्ही आलात त्यामुळं खरंच बरं वाटलेलं आहे. मग पार्थ आता इकडे काव्याला म्हणत असतो की चला. पार्थला खरं तर राग आलेला असतो, पण पार्थ या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो आणि समजून घेऊनच या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो. परंतु काव्याचे मात्र नखरे जरा जास्तच वाढत चाललेले असतात. काव्याला मात्र हे पटतच नसतं की हे सगळं काय होतंय. काव्या मात्र खूपच वैतागलेली असते, कारण तिला काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीतून काही मार्ग काढायचा आहे का, हा प्रश्न पडलेला असतो. आणि आता काव्याला इकडे घेऊन चाललेली असते ती म्हणजे नंदिनी. आता सगळेजण जायला निघतात. ते जात असतात तेव्हाच एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की इकडे नंदिनी आणि काव्या गेलेल्या आहेत आणि शारदाला चक्कर येऊ लागते. त्या आठवणींनी, त्या विचारांनी शारदाला चक्कर येत असते. तिला वाईट वाटत असतं आणि नंदिनी मात्र आता काव्याला समजून घेऊन चाललेली असते. गाडीमध्ये सगळेजण बसलेले असतात. डोक्यात विचार सुरू असतात. पार्थला इकडे विचार वेगळे सुरू असतात. त्यासोबतच पार्थच्या डोक्यातले वेगळे विचार चालू असतात. या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे काव्याच्या डोक्यातही विचारांचं काहोर माजलेलं असतं. काव्या पण विचार करत असते की हे सगळं काय आहे, हे सगळं कशामुळं होतंय, असे अनेक प्रश्न काव्यालाही पडलेले असतात. त्याचबरोबर पार्थलाही आठवत असतं. पार्थलाही जीवा म्हणालेला असतो, तू का लग्न केलंस, का नंदिनीसोबत तू लग्न केलं, हे सगळं जीवालाही आठवत असतं. जीवाही त्याच गोष्टींचा विचार करत असतो आणि त्याचबरोबर पार्थही त्याच गोष्टींचा विचार करत असतो. त्या दोघांमध्ये जे भांडण झालेलं असतं त्या गोष्टींचा विचार त्या दोघांच्या मनातही चालू झालेला असतो आणि त्यासोबतच ते दोघंजण एकमेकांकडे पाहत असतात. आणि इकडे पार्थने मात्र आरसा ॲडजस्ट केलेला असतो आणि आरशातून तो नंदिनीकडे पाहत असतो. त्यालाही माहिती आहे की नंदिनीच्या जीवाची काय घालमेल होते, नंदिनीची ही अवस्था काय होते हे त्यालाही माहिती आहे. आणि या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र त्याला आठवत असतं, इकडे नंदिनीला आठवत असतं. पार्थला नंदिनी जेव्हा कोळंबी वाढत असते तेव्हा मात्र नंदिनी पार्थला कोळंबी वाढताना तिथे काव्या सांगू लागते की त्यांना नको वाढू, त्याला ॲलर्जी आहे, त्याला कोळंबी नको वाढू, असं जेव्हा नंदिनी बोलत असते आणि तेव्हा मात्र काव्या बोलत असते हे नंदिनीला आठवतं. आणि तेव्हा मात्र इकडे काव्यालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर रसगुल्ला. रसगुल्ला हा जीवाला आवडतो म्हणून बनवला गेलेला असतो, परंतु इथे रसगुल्ला खाताना जीवा म्हणतो की नाही, आता रसगुल्ल्याला मी आवडत नाही आणि मला रसगुल्ला आवडत नाही, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच तो म्हणत असतो की आजपासून रसगुल्ला खाणं बंद, असं जीवाने सांगितलेलं असतं, त्याने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळंच या सर्व गोष्टी घडत असतात. त्यानंतर इकडे काव्या त्याचबरोबर पार्थ एकमेकांकडे पाहत आहेत. त्यांनाही धक्का बसलेला आहे. त्यांच्याही डोक्यामध्ये विचारांचं काहोर माजलेलं आहे. त्यांनाही कळत नाही आहे की नक्की काय निर्णय घ्यायचा आहे, कशा पद्धतीनं गोष्टी हँडल करायच्या आहेत, हे त्यांच्याही लक्षात आलेलं नसतं. आणि त्यासोबतच त्यांच्याही डोक्यात आता विचारांचं चक्र माजलेलं असतं. इकडे रसगुल्ल्याची वाटी जीवाने ठेवल्यामुळं इकडे काव्याला मात्र वाईट वाटत असतं, म्हणजे चक्क जीवाने रसगुल्ला खाणं बंद केलेलं आहे. ही गोष्ट मात्र आता काव्याला खूपच धक्कादायक ठरलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या विचार करत असते. काव्याला आईनं सांगितलेलं असतं की तुम्ही सगळेजण एकत्र बसा आणि त्यानंतर गोष्टी ठरवा, हे सांगितलेलं असतं. परंतु काव्या मात्र शांतच होत नसते. नंदिनी तिला समजून घेत आहे, ही गोष्ट तिलाही कुठंतरी माहिती आहे, परंतु तिला मात्र या सगळ्या गोष्टींचा धक्काही तेवढाच बसलेला असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे काव्या जोरात किंचाळते, गाडी थांबवा. जेव्हा काव्या अशी किंचाळते तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. काव्याला आठवत असतं, आईनं तिला सांगितलेलं आहे की तुम्ही सगळेजण एकत्र बसा आणि मग निर्णय घ्या, मग ठरवा, हे सांगितलेलं असतं, ते तिला आठवत असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे काव्या
आईला म्हणालेली असते. आईनं तिला सांगितलेलं आहे की यापुढं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला चौघांना एकत्र ठरवाव्या लागतील आणि त्यानंतरच ह्या सर्व गोष्टी हँडल होतील. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आता यांचा सगळ्यांचा विचार चाललेला असतो आणि काव्या जोरात किंचाळते, थांबा. काव्याला कळतच नसतं, ती मोठ्याने ओरडलेली असते. कशासाठी ओरडले, का ओरडले या कुठल्याच गोष्टीला अर्थ नसतो. परंतु इकडे काव्याने हे का केलेलं आहे हा प्रश्न मात्र इथे पडलेला असतो. काव्या असं का केलं, काव्या एवढी जोरात का किंचाळली, कशासाठी थांबा म्हणते, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की आत्ताच्या आत्ता ही गाडी थांबवा आणि तुम्ही तिघंही गाडीतून खाली उतरा, मला बोलायचं आहे. जेव्हा काव्या अशा पद्धतीनं बोलते तेव्हा मात्र तिच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी आहे आणि मग काव्याने सगळ्यांना थांबायला सांगितलेलं असतं. जीवा त्याचबरोबर नंदिनी या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. जीवाला माहिती असतं की आज ही नक्कीच माझ्या आणि हिच्या नात्याबद्दल बोलणार आहे की काय, आमच्या सगळ्यांबद्दल बोलून ही नक्की काहीतरी वेगळं करणार आहे की काय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच हे सगळं चालू असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. सगळेजण म्हणत आहे की काय झाले काव्या, कशासाठी तू अशी ओरडत आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच तिला कळत नसतं, काव्या मात्र ओरडत असते, बोलत असते, सगळ्यांना सांगायचं आहे म्हणत असते की आत्ताच्या आत्ता खाली उतरा. तेव्हा नंदिनी तिला म्हणत असते की अगं काय चाललंय हे सगळं, आपण नंतर बोलूया ना घरी जाऊन. तेव्हा ती म्हणत असते की नाही, घरी जाऊन नाही बोलायचं, घरी गेल्यानंतर सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे असतात आणि आपल्याला काहीही बोलता येत नाही, त्यामुळं घरी जाऊन नाही बोलायचं. जे काय बोलायचं आहे ते आत्ता इथेच मला बोलायचं आहे आणि आत्ता जर इथे आपण बोललो नाही तर मला हे सहन होणार नाही. त्यामुळं काहीही झालं तरीही मला या सर्व गोष्टी इथेच बोलायच्या आहेत. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा जीवा म्हणत असतो की नाही, काही झालं तरी मी गाडीतून खाली उतरणार नाही, कारण जीवाचं ठरलेलं आहे. जेव्हा मी हिला सांगत होतो तेव्हा हिने माझं ऐकलेलं नाही, तर आता का सगळ्यांना सांगायचं आहे. जे काय घडलेलं आहे ते काही थोडं नाही आहे. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे हा प्रश्न जीवाला माहीत पडलेला आहे. कारण आता माझ्या आईबाबांचं दुःख, माझ्या आईबाबांना मी त्रास नाही देऊ शकत. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे जेव्हा सगळेजण उतरलेले आहेत आणि काव्या म्हणत असते की मला हे लग्न नाही करायचं, मला हे नातं नाही टिकवायचं, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इथे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण काव्या ओरडून ओरडून सगळ्यांना सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे सांगायचं आहे म्हणून खाली उतरवलेलं आहे, कळतंय का तुम्हाला तुम्ही काय केलेलं आहे ते, असं काव्याला पार्थ म्हणत असतो. परंतु काव्याचं मात्र भारी चाललेलं असतं आणि त्याचबरोबर काव्या ओरडून ओरडून सांगत असते. पार्थ आणि नंदिनी या दोघांनाही राग आलेला असतो, कारण काव्याने हे सगळं जे केलेलं आहे ते अजिबात त्यांना आवडलेलं नसतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ चिडलेला आहे. पार्थचं म्हणणं आहे की नाही, काही झालं तरी मी तुमचं ऐकून घेणार नाही. आतापर्यंत सर्व गोष्टी तुमच्या पद्धतीने झालेल्या होत्या, पण आता नाही. आणि इकडे जीवा पण गाडीतून खाली उतरलेला आहे, त्यालाही खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि जीवाही त्या दोघांकडेही पाहत आहे. आणि मग जीवा आता काव्याकडे पाहत आहे. काव्याचे जे नखरे चाललेले आहेत ते अति चाललेले आहेत हेही जीवाला चांगलंच माहिती आहे. परंतु जीवाला या सगळ्यातून कोणताच मार्ग काढायचा नाही. जीवाला काही करून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे ठेवायच्या आहेत, कारण जेव्हा वेळ होती त्याने तिला सांगितलं होतं की ते मंगळसूत्र काढ, पण तिने ते मंगळसूत्र काढायला मात्र नकार दिलेला होता. ते मंगळसूत्र तिनं काढलेलं नव्हतं आणि त्यामुळंच इकडे हा एवढा मोठा अनर्थ घडलेला आहे. या सगळ्यातून मार्ग काढू शकत नाही, एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे. त्यामुळं जीवा मात्र आता त्याने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही एवढ्या लवकर ह्या सर्व गोष्टी हँडल करता येणार नाहीत, हे जीवालाही माहिती आहे. आणि त्यामुळं जीवाचीही जास्त चिडचिड होत आहे. काही करून जीवालाही काही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, काही गोष्टीमधून मार्ग काढायचा आहे, हे जीवाच्याही लक्षात आहे. जीवालाही हे सगळं छान पद्धतीनं करायचं होतं, पण काव्याने मात्र हे सगळं त्याला करूच दिलेलं नव्हतं. काव्याने मात्र स्वतःचाच विचार केलेला होता. काव्याने फक्त स्वतःच्या गोष्टीचा, स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला आणि त्यानंतरच हे सगळं घडलेलं होतं. काव्याने प्रयत्न केलेला होता, पण काव्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळालेलं नव्हतं. हे सगळं इतकं विचित्र पद्धतीनं घडत असतं.
तरीही या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी नंदिनी प्रयत्न करत आहे. पण काव्याच्या या वागण्यामुळं मात्र सगळ्यांना त्रास होत आहे. काव्याला कळतच नाही आहे की तिनं जे काही बोलत आहे, जे काही वागत आहे, त्यामुळं सगळ्यांनाच एवढा त्रास होणार आहे. तरीही काव्याला मात्र तिचं स्वतःचंच म्हणणं खरं करायचं आहे. पार्थ मात्र खूप चिडलेला आहे. पार्थ तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिला गोष्टी मात्र समजून घ्यायच्याच नाहीत. तिला तिच्या पद्धतीनं सर्व हँडल करायचं आहे आणि त्यामुळंच आता घरातील सगळं वातावरण चेंज होणार आहे. पण जेव्हा आता नंदिनी आणि पार्थ या दोघांना कळणार आहे की जीवा आणि काव्या या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, तेव्हा मात्र नंदिनी आणि काव्या दोघंही कोणता निर्णय घेणार आणि काव्या आणि जीवाचं लग्न लावून देण्यासाठी काय करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.